हाय, प्रेज लॉर्ड चर्च आजच्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रियानो, देवाला संतुष्ट करायचं सगळ्यात मोठं माध्यम म्हणजे स्तुती आराधना. दाविदाला हे खूप चांगल्या पद्धतीने माहीत होतं. म्हणूनच स्तोत्रसंहिता 29:2 मध्ये तो म्हणतो, परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या, पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. होय प्रियानो, पूर्ण मनाने व पावित्र्याने केलेली आराधना देवाला खूप आवडते. चला तर आपल्या देवाची आराधना आपण पूर्ण मनाने करूया. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. प्रभु तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. सजदा करूं, 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 सजदा करूं. मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु. मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु. मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु. मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु. सजदा करूं, 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 सजदा करूं. यीशु सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं. तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही
मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। सजदा करूं, 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 सजदा करूं। यीशु सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं। 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 सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। प्रभु इस समय को आपके हाथों में सौंपते हैं। सारी महिमा, सारा आदर, सारी स्तुति आप ही को देते हैं, क्योंकि आप इसके योग्य हो। यीशु के नाम से। मी आशा करते की आजच्या स्तुती आराधनेमध्ये देवाची उपस्थिती तुम्ही नक्कीच अनुभवली असणार आहे। तर देवाच्या याच उपस्थितीमध्ये आपण वचनाकडे वळणार आहोत। चला तर आपण आपल्या मनाची पूर्ण तयारी करून देवाच्या वचनाकडे वळूया। गुड मॉर्निंग एव्हरीबडी। माझा विश्वास आहे की आज रविवारच्या वेळेला आम्ही आराधनेमध्ये परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घेतला। वी एक्सपिरियन्स द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड। आय वॉन्ट टू वेलकम यू ऑन आवर चॅनल न्यू लाईफ फेलोशिप शोलापूर, NLF शोलापूर। इफ यू हॅवंट सबस्क्राईब्ड येट, अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे तुम्ही सबस्क्राईब करा। आणखीन भरपूर कॉन्टेंट आणि प्रीचिंग आणि टीचिंग येणार आहे, खास करून मराठीमध्ये, जे यूट्यूबवरती कमी असणार आहे, पण आपण ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत। एनिवे, वचनाकडे वळूयात आणि आपण प्रार्थना करू। पिता प्रभू येशूच्या नावाने आज तुझ्यासमोर आम्ही येतो, नतमस्तक होतो परमेश्वरा, आणि प्रार्थना करतो की आज तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे। आज आम्हाला स्पर्श कर, तुझ्या वचनाच्याद्वारे आज तू आमच्याशी बोलावं अशी आम्ही विनंती करत आहे। आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या हातामध्ये आम्ही देतो।
ऐकणारे कान, समजणारं मन, प्रभू ग्रहण करणारा आत्मा तो आम्हाला दे. ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक पिता. आमेन. 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 हालेलुया. जसं मी म्हणालो की आज रविवारी पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनामध्ये जाण्याला आपण तयार आहोत. मी उत्साही आहे. आज एक विशेष टॉपिक माझ्याकडे आहे आणि या टॉपिकला मी शीर्षक, या संदेशाला मी शीर्षक दिलेलं आहे 4 स्पिरिच्युअल कंपोनेंट्स, किंवा मराठीमध्ये 4 आत्मिक घटक. 4 आत्मिक घटक आपण बघणार आहोत. एका प्रसिद्ध अशा बायबलमधल्या एका प्रसिद्ध अशा घटनेमधून जे येशूने चमत्कार केले, या ठिकाणी येशूच्याकडनं आरोग्य देण्यात आलं, त्यामधून आपण एक 4 महत्त्वाचे आत्मिक घटक आपण पाहणार आहोत की कसं काय हे आमच्या जीवनामध्ये आम्ही जर बघायला लागलो तर आमच्या जीवनामध्ये त्या प्रकारचं आरोग्य, त्या प्रकारचं घटक आम्हाला बघायला प्राप्त होणार आहे. आपण वाचूया. मी तुमच्याबरोबर असणार आहे लूककृष्ण वर्तमानाचा 8वा अध्याय आणि 40 ते 44 मननासाठी आणि आजच्या वचनासाठी आपण वाचणार आहोत. आय रीड इट इन इंग्लिश फर्स्ट आणि मग आपण मराठीमध्ये वाचणार आहोत. नाव व्हेन जीसस रिटर्न्ड अ क्राउड वेलकम्ड हिम, फॉर दे वर ऑल एक्सपेक्टिंग हिम. Then a man named Jairus, a synagogue leader, came and fell at Jesus' feet, pleading with him to come to his house because his only daughter, a girl of about 12, was dying. As Jesus was on his way, the crowds almost crushed him, and a woman was there who had been subject to bleeding for 12 years, but no one could heal her. No one could heal her. She came up behind him and touched the edge of his cloak, and immediately her bleeding stopped. Immediately her bleeding stopped. मराठीमध्ये वाचतो तुमच्यासाठी. पुढे लवकरच असे झाले की तो उपदेश करीत असता, आपण पहिल्या वचनामध्ये आहोत, क्षमा करा, मी असणार आहे 40 मध्ये. नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पहा, याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला. तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली, कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती. ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करत होता. तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली, जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवरती खर्च केली होती व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. हे आम्हाला माहिती आहे प्रियानो. वी ऑल नो अबाउट दिस. ही घटना जी घडली हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माहिती नसेल तर आज त्याविषयी आपण अधिक पाहणार आहोत, पण एका वेगळ्या दृष्टिकोनाने आपण ह्याचा पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. माझं लक्ष फक्त याईरकडे नसणार आहे. माझं लक्ष फक्त 12 वर्षापासून रक्तस्रावी ती स्त्री आहे तिच्याकडे नसणार आहे, परंतु इतर गोष्टींकडे देखील आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो let's see verse by verse. Verse 40, 40th वचन काय सांगतं? Now when Jesus returned, a crowd welcomed him, for they all were expecting him. नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. लोकसमुदायाने त्याचे काय केले? स्वागत केले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. माय फर्स्ट कंपोनेंट, माझा पहिला घटक, expect Jesus, not breakthrough. Expect Jesus, not breakthrough. येशूची अपेक्षा आणि वाट पहा. घडामोडीची वाट पाहू नका. उत्तराची वाट पाहू नका. परिणामाची वाट पाहू नका, परंतु परिणाम आणणारा, घडामोडी आणणारा, उत्तर आणणारा जो येशू आहे त्याची वाट पहा. पहिला घटक. इट इज सो इम्पॉर्टंट. परमेश्वराच्या बरोबर आत्मिक जीवनामध्ये आम्ही वाटचाल करत असताना, या जगामध्ये आम्ही जगत असताना, पुढे जात असताना इतकं साहजिक होऊन जातं, इतकं नैसर्गिक आपल्यासाठी होऊन जातं की आम्हाला समस्या आली की आम्ही वाट पाहतो आणि अपेक्षा करतो परमेश्वराकडून किंवा येशूकडून उत्तर यावं, ह्याची अपेक्षा आम्हाला असते. आणि याच्यामध्ये चुकीचं नाही आहे.
प्रार्थनेचं उत्तर मिळावं, परिस्थितीतून सुटका मिळावी ह्याची अपेक्षा आम्हाला असते. परंतु आज मला प्रोत्साहन करू द्या, आम्ही असे ख्रिस्ती आज बनावे, आम्ही असे देवाची लेकरं, मुलं आणि मुली बनावे जे देवाच्या उत्तरापेक्षा खुद्द देवाची अपेक्षा करतील. दे विल एक्सपेक्ट इन्स्टेड ऑफ प्रेयर, आन्सर्स ऑफ प्रेयर, दे विल एक्सपेक्ट जीसस. माझी हीच अपेक्षा आहे की आज आम्ही अशी एक पिढी बनावी जे येशूच्या उत्तरापेक्षा येशूच्या मागे असणारे लोक, येशूची अपेक्षा करणारे लोक, येशूकडून अपेक्षा नाही येशूची अपेक्षा करणारे लोक आम्ही बनावे. आय सेड दॅट अर्लियर, मी अगोदर पण म्हणालो की रॅदर दॅन रिसिव्हिंग फ्रॉम जीसस, रिसिव्हिंग जीसस इज इम्पॉर्टंट. येशूकडून पेक्षा येशू हे घेणं आणि याच्याकडून अपेक्षा करणं, हे येशूची अपेक्षा करणं हे महत्त्वाचं आहे. काय म्हटलं पहा, लोकसमुदायाचे त्याचे स्वागत केले. का? कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. दे वेटेड, दे वर एक्सपेक्टिंग जीसस अँड जीसस अराइव्ड. ते येशूची वाट पाहत होते, येशूची अपेक्षा करून तिथे थांबलेले. येशू तिकडून निघून गेल्या म्हणून ते तिथून निघून गेले नाही, ते थांबले, वाट पाहत होते आणि थांबले, अपेक्षा करत होते, वाट पाहत होते. म्हणून येशूचा आगमन त्या ठिकाणी झालं. आर वी एक्सपेक्टिंग जीसस इन आवर सिच्युएशन? ही इज अरायव्हिंग, ही इज अरायव्हिंग. लक्षात ठेवा, जर आम्ही येशूची वाट पाहत आहे, जर आम्ही येशूची अपेक्षा करत आहे, परिस्थितीच्या उत्तराची अपेक्षेपेक्षा येशूची आम्ही जर अपेक्षा करत आहे, तर येशूचं आगमन येत आहे. तो आमच्यामध्ये, आमच्या परिस्थितीमध्ये उतरत आहे. जर गर्दी, शिष्य सोडा, त्याच्या मागे असणारे शिष्य, त्याला ओळखणारे, जवळ असणारे शिष्य ते सोडा, गर्दीने अपेक्षा केली तर येशूने त्या अपेक्षेचा मान ठेवला आणि तो तिथे आला. किती अधिक करून तुम्ही आणि मी त्याचे लेकरं असताना जर त्याची अपेक्षा करू तर तो नाही का येणार तुमच्या आणि माझ्या परिस्थितीमध्ये. जर तो गर्दीची अपेक्षा पूर्ण करू शकतो तर तुमची आणि माझी, त्याची लेकरं आम्ही आहोत, आमची अपेक्षा तो पूर्ण करणार. लेट्स एक्सपेक्ट जीसस, नॉट हिज ब्रेक थ्रू. लेट्स एक्सपेक्ट हिज ग्रेस, नॉट हिज गिफ्ट्स. लेट्स एक्सपेक्ट हिज व्हॉइस, not his victory. Let's expect his heart, not his hands. Let's expect his breath, not his bread. Wow. I'm telling you. मी सांगतोय, मी बोलतो मराठीमध्ये, मी काय बोललो, मी जरा वाद गेलो. येशूची अपेक्षा करू, येशूची, उत्तराची नाही. त्याच्या कृपेची अपेक्षा करू. लेट्स एक्सपेक्ट हिज ग्रेस, नॉट हिज गिफ्ट्स. कृपादानाची अपेक्षा करू नका, कृपेची अपेक्षा करा. एक्सपेक्ट हिज ब्रेथ, नॉट हिज ब्रेड. त्याचा जो श्वास आहे, त्याच्या श्वासामुळे जे सर्व काय घडू शकतं, त्या श्वासाची अपेक्षा करा. भाकरीची अपेक्षा करू नका. जसे 5,000 लोक आले, भाकरीची अपेक्षा करीत होते. आय एम टेलिंग यू, हिज ब्रेथ, नॉट हिज ब्रेड. एक्सपेक्ट हिज व्हॉइस, नॉट हिज विक्ट्री. त्याच्या वाणीची अपेक्षा करा, विजयाची अपेक्षा नाही. मी सांगतोय, विजय आम्हाला मिळेल त्याची वाणी जर आमच्याकडे असेल तर. लेट्स एक्सपेक्ट हिज व्हॉइस, नॉट हिज विक्ट्री. विक्ट्री विल कम. लेट्स एक्सपेक्ट हिज हार्ट, नॉट हिज हँड्स. त्याच्या हृदयाची अपेक्षा करू, त्याच्या हातांची नाही. हृदय जे प्रेम दर्शवतं, हात जे त्याचे कार्य दर्शवतं. येशूला म्हणू, तुझ्या कार्यापेक्षा जास्त तुझं प्रेम, तुझ्या हृदयाची अपेक्षा मला आहे. एक्सपेक्ट जीसस, नॉट एक्सपेक्ट थ्रू. येशूची अपेक्षा करू, त्याच्यापासून उत्तराची नंतर. 41 वचन. देन अ मॅन नेम जायरस, अ सिनेगॉग लीडर, केम अँड फेल ॲट जीसस's feet, pleading with him to come to his house. आणि मग तेव्हा पहा, याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला. तो सभास्थानाचा अधिकारी होता
त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. याईर नावाचा एक व्यक्ती होता. गर्दी तिकडे आहे, त्या गर्दीमध्ये याईर नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याच्याविषयी विश्लेषण दिलेलं आहे. पहा, वेन एव्हर जेव्हा कधी एका व्यक्तीविषयी काहीतरी विशेष दिले गेले ना, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त याईर असं पण बायबल सांगू शकलं असतं, किंवा असं म्हटलं असतं की तिथे एक व्यक्ती होता आणि ती व्यक्ती येऊन येशूच्या पाया पडली आणि म्हणाली, माझ्या घरी या आणि माझ्या मुलीला बरं करा. There is something hidden behind this name, something hidden behind who he is. हा जो व्यक्ती आहे त्याचं नाव याईर आहे, किंवा हा व्यक्ती कोण आहे ह्याच्या मागे काहीतरी लपलेला आहे. प्रियानो, याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला आणि तो सभास्थानाचा अधिकारी. कोण होता तो? ही वॉज अ लीडर इन ए सिनेगॉग. तो सभास्थानाचा, तिथला जे मंदिर, चर्च आहे, चर्च, सिनेगॉग, मंदिर, सभास्थान, ते तिथला तो अधिकारी होता. आणि तो येशूच्या पाया पडून म्हणतो, येशूच्या जवळ येतो, पाया पडतो आणि तो म्हणतो, माझ्या घरी या, कारण माझी मुलगी आजारी आहे, तिला तुम्ही बरं करू शकता. माय नेक्स्ट पॉइंट, गो फॉर द फीट, नॉट फॉर द थ्रोन. गो फॉर द फीट, नॉट फॉर द थ्रोन. येशूचा पाय, येशूचे चरण, हे महत्वाचं आहे. दॅट्स माय नेक्स्ट कॉम्पोनंट, सेकंड कॉम्पोनंट, दुसरा घटक. येशूचे चरण, याच्याकडे जा. येशूच्या जे आसन आहे, येशूचे जे पोझिशन आहे, येशूचं पोझिशन म्हणण्यापेक्षा आपलं जे पोझिशन आहे ना, त्या अपेक्षेने तुम्ही तिथे जाऊ नका, परंतु चरण येशूचे आहेत ना, तिकडे जायचं आहे, त्या अपेक्षेने तुम्ही जा. I have spoken a lot about being at the feet of Jesus. येशूच्या चरणाजवळ राहण्याविषयी मी अनेक वेळा बोललेलो आहे. तुम्ही जर या चर्चचे आणि माझे संदेश ऐकत आहात बरेच दिवसापासून, तर तुम्हाला कळेल की मी येशू चरणाविषयी खूप बोललेलो आहे. आज जास्त बोलणार नाही, परंतु लक्षात ठेवा, याईर हा सभास्थानाचा अधिकारी होता. ही वॉज अ लीडर ऑफ द सिनेगॉग, विच मीन्स ही हॅड अ स्टेटस. त्याचा अर्थ काय? त्याला एक दर्जा होता, त्याला एक स्थान होतं, त्याची खुर्ची होती, एक उच्च स्थानातली खुर्ची होती. सभास्थानामध्ये तो अधिकारी होता. सो व्हॉट इज द लीडर ऑफ अ सिनेगॉग डू? अ सिनेगॉग लीडर वॉज अपॉइंटेड पर्सन टू लुक आफ्टर द बिल्डिंग, इट्स कंटेंट्स अँड अरेंजमेंट्स ऑफ वर्शिप. समजतंय का तुम्हाला? तो जो सभास्थानाचा जो लीडर आहे, अधिकारी आहे, त्याला नियुक्त केलं गेलं होतं. कशासाठी माहिती का? पूर्ण चर्चची बिल्डिंगचा कारभार सांभाळण्यासाठी आणि आतल्या आराधनाच्या आणि सभेची देखरेख आणि सभेची अरेंजमेंट करण्यासाठी त्याला नेमणूक केलं होतं. आणि अशा प्रकारचा तो अधिकार होता. सो ॲट हिज वर्ड थिंग्स वुड वर्क इन द सिनेगॉग. त्याच्या शब्दावर मंदिरामध्ये, सभास्थानामध्ये गोष्टी चालायच्या. ही वॉज अ लीडर इन द सिनेगॉग. ही वॉज ऑफ ए पोझिशन. तो एका दर्जेचा होता, ते एका उच्च स्थानातला होता. परंतु ज्या वेळेला येशूला तो पाहतो आणि त्याला कळतं की येशू माझ्या मुलीला बरं करू शकतो, तो त्याचं स्थान विसरतो, तो त्याची दर्जा विसरतो, तो त्याचा आसन विसरतो आणि त्याचा आसन सोडतो. ही लिव्स हिज थ्रोन and catches the feet of Jesus. तो स्वतःचं आसन सोडतो आणि येशूच्या चरणाजवळ येतो. प्रियानो, हालेलुया. आज आम्ही किती जण आहे, आमचं थ्रोन घेऊन आम्ही येशूकडे येतो. किती जण आहे आमचं थ्रोन. वी हॅव टू फॉरगेट हू वी आर. आम्ही कोण आहोत हे आम्ही विसरलं पाहिजे आणि येशूच्या चरणाजवळ आलं पाहिजे. गर्दी करतो ते सगळे लोक आणि एकमेकांना धक्का देतो. पुढे जाऊन बघितल्यानंतर मी त्या ठिकाणी पोहोचणार आहे. लोकांनी केली, अपेक्षेची पूर्तता येशूने केली. येशूने यायला पाहिजे, येशू तिथे आला. परंतु एक होता जो अपेक्षेच्या पुढे गेला, याईर. डोंट स्टॉप ॲट जस्ट एक्सपेक्टिंग जीसस. मूव्ह अहेड, मूव्ह अहेड अँड मूव्ह अहेड. वी आर टोल्ड टू कम बिफोर द थ्रोन बोल्डली,
नवीन करारामध्ये वचन सांगतं की चला मग आपण धैर्याने राजासनासमोर जाऊया. वी आर टोल्ड टू कम बिफोर राजासनासमोर. आम्ही त्या आसनासमोर आम्ही धैर्याने येण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे. 1 2 throne is given, not asked. जे आसन आहे किंवा एक दर्जेचं स्थान आहे हे दिलं जातं. हे मागितलं जात नाही, मला दे मला दे म्हटलं जात नाही, हे दिलं जातं. हे घेण्याची गोष्ट नाही आहे, हे देण्याची गोष्ट आहे. वी आर नॉट लाईक वर्ल्डली किंग्स. आम्ही जगिक राजे आहोत. तशासारखे आम्ही राजे नाही आहे की आम्ही युद्ध करायचं आणि जिंकल्यानंतर ते आमचं, मग ते राज्य आमचं, ते राजासन आमचं, मग आम्ही जाऊन तिथे बसणार. नाही 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 नाही. आम्ही आत्मिकरित्या आम्ही राजकीय गण आहोत. येशूने आम्हाला राजकीय पद दिलेलं आहे. आम्ही कमवलेलं नाही आहे, दिलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा की आम्हाला जे आसन प्राप्त होतं ते परमेश्वराकडून प्राप्त होतं. जे थ्रोन, जे दर्जा आम्हाला प्राप्त होतो ते परमेश्वराकडून प्राप्त होतं. ज्या वेळेला आम्ही येशूकडे येतो ते सगळं सोडून आम्ही कोण आहोत? मी वर्शिप लीडर आहे, मी चांगला गायक आहे, मी चांगला पास्टर आहे, माझं मराठीवरती चांगलं प्रभुत्व आहे, माझी अधिकारवाणी आहे, मी पैशावाला आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. मी सगळं विसरून कुठे यायला पाहिजे? येशूच्या चरणाजवळ पडला पाहिजे. जर आपण मत्तई वाचणार नाही, तुमच्यासाठी फक्त सांगतो संदर्भासाठी. जर मत्तई 20 ते 22 जर आपण वाचतो ना तरी ते कळतं की जेम्स आणि जॉन जे आहे, याकोब आणि योहान, याची आई, हे दोघं भाऊ, त्याची आई येते येशूजवळ आणि येशूजवळ विनंती करायला लागते. काय विनंती करते माहिती का? येशू, माझ्या 2 मुलांना जेव्हा तू बसशील ना तिथे असं आसनावरती, तुझ्या उजव्या बाजूला माझा एक मुलगा आणि डाव्या बाजूला एक बसवा असा. शी वॉज आस्किंग फॉर थ्रोन. शी वॉज आस्किंग फॉर थ्रोन. when we should ask to be at the feet of Jesus, one was asking for, expecting the throne. आणि येशू उत्तर काय देतो माहिती का? तू काय विचारत आहेस तुला माहिती नाही. What are you asking? You do not know. तर त्या आसनावरती बसून काय करायला पाहिजे आम्हाला नाही कळणार. पण आम्ही अशी हस्तकृती आहोत, देवाची अशी लेकरं आहोत. आम्ही येशूच्या चरणाजवळ जर बसलो तर आम्हाला आपोआप कळेल आम्हाला काय करायचं आहे. ॲट द फीट ऑफ जीसस, येशूच्या चरणाजवळ आम्ही असणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. We are not to come to the throne with our own throne. आमचं स्वतःचे दर्जेचे आसन आणि खुर्ची घेऊन आम्ही येशूच्या जवळ आणि त्या राजासनाजवळ यायचं नाही. कम बोल्डली बिफोर द थ्रोन म्हटलेलं आहे. डू नॉट पुट युअर थ्रोन बिसाइड्स हिज थ्रोन. तुमची खुर्ची परमेश्वराच्या किंवा येशूच्या खुर्चीच्या जवळ लावून बसू नका. आपलं स्थान कुठे आहे माहिती का? येशूच्या चरण आहे. येशूच्या चरण आहे. हालेलुया. तेच माझं दुसरं, गो फॉर द फीट नॉट द थ्रोन. गो फॉर द फीट नॉट द थ्रोन. The leader who was an authority in the synagogue came and fell at the feet of the real synagogue. जो मंदिराचा अधिकारी, चर्चचा अधिकारी, तो येतो आणि खऱ्या चर्चच्या चरणाजवळ येऊन पडतो. त्याच्यानंतर त्याला उत्तर मिळालं. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत हे सगळं विसरून, जर तो कोण आहे, तो काय आहे हे समजून त्याच्या चरणाजवळ मी जाऊ ना, तर आमच्या जीवनामध्ये उत्तर 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 घडामोडी येणार. सेकंड कंपोनेंट प्लीज लक्षात ठेवा. दुसरं घटक आत्मिक जीवनाचा, येशूचं चरण. At the feet of Jesus. Hallelujah. Let's go ahead. The third thing that I want to share with you, तिसरी गोष्ट जी मला तुमच्याबरोबर शेअर करायची ही आहे. Remember one thing, what I'm going to share with you. Jesus respects
the level of your faith. Jesus respects the level of your faith. That's the third component. तिसरा घटक लक्षात ठेवा. येशू आपल्या विश्वासाच्या स्तराचा आदर करतो. जर मी मराठीमध्ये त्याचं योग्य भाषांतर करत असेल, येशू आपल्या विश्वासाच्या स्तराचा आदर करतो प्रत्येक वेळेला. अनादर करत नाही, त्याच्या पुढेही जात नाही, त्याच्यापेक्षा कमीही करत नाही. तो उदाहरण देतो, इथेच उदाहरण लपलेलं आहे. याईर येतो, त्याच्या पाया पडतो. याईर काय करतो, येतो आणि त्याच्या पाया पडतो आणि म्हणतो, येशू माझ्या घरी या, माझ्या मुलीला बरं करा. येशू म्हणतो, तुला जर वाटतंय की मी यावं आणि तुझ्या मुलीला बरा करावं, विश्वास आहे तुझा, मी येतो. आणि तसं झालं. ती मेलेली असताना सुद्धा येशू तिच्या घरी जाऊन तिला उठवतो आणि याईरची प्रार्थना विनंती पूर्ण होते. त्या विश्वासाचा आदर येशूने केला. आणि असं होत असता जाता जाता आपण वाचलो की एक 12 वर्षे रक्तस्रावी स्त्री तिथे होती. तिने मात्र येऊन येशूकडे विनंती केली नाही. तिने मात्र येऊन येशूच्या पायाजवळ ती आली, परंतु पाया पडून विनंती केली नाही. तिचा विश्वास असा होता की मी येशूचा पाय काय, त्याच्या गोंड्याला जरी स्पर्श करेल ना तर मी बरे होणार आहे. तिने स्पर्श केला आणि लागलेच, वचन सांगतं इमिडिएटली, त्याच वेळेला, तत्क्षणी, लगेचच, किंवा बायबलमध्ये म्हटलं मराठीमध्ये लागलेच तिचा रक्तस्राव थांबला. हर फेथ वॉज डिफरंट दॅन जायरस's फेथ. त्या स्त्रीचा विश्वास याईरच्या विश्वासापेक्षा वेगळा होता, लक्षात घ्या. आणि म्हणून याईरचा जसा विश्वास होता त्याप्रमाणे येशूने याईरला दिला. आणि ह्या 12 वर्षे रक्तस्रावी स्त्रीचा विश्वास जसा होता त्याप्रमाणे येशूने त्या स्त्रीला दिलं. लागले. जर याईर, मी तुम्हाला सांगतोय, मला बायबल बदलायचं नाहीये, परंतु फक्त कल्पना करा, जर याईर म्हणाला असताना पाया पडून, येशू शब्द मात्र बोल इथे आणि माझी मुलगी तिकडे बरं होईल, याईरची कन्या बरी झाली असती. परंतु याईरचा विश्वास काय होता की माझ्या घरी यावं त्याने आणि माझ्या मुलीला बरा करावं. ओके, मी बरं करतो, आय विल डू दॅट. काय येशू असं व्हायला लागलं माझ्या जीवनामध्ये, लांबण का लागायला लागली आहे? आय रिस्पेक्ट युअर फेथ. तुझ्या विश्वासाचा आदर मी करतो. याईरची इच्छा होती त्याप्रमाणे, त्या विश्वासाप्रमाणे याईरला मिळालं. त्या 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीचा विश्वास होता की मी लगेच बरी होणार आहे. लक्षात ठेवा, तिने आजवर सर्व काही प्रयत्न केले, सर्व वैद्यांकडे गेली आणि ते वैद्य तिला बोलले असतील की तुला 2 महिने थांबावं लागतील, मग तुझा रक्तस्राव बरा होईल. तुला वर्षभराच्या गोळ्या देतो, वर्षभर गोळ्या खावे लागतील आणि मग थोडं थोडं करून तुला बरं होईल आणि रक्तस्राव बरा होईल. त्यामुळे तिच्यामध्ये पेशन्स लेवल वाढलेला असणार आहे, फ्रस्ट्रेशन तर वाढलं असणारच आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तिचं फ्रस्ट्रेशन लेवल पण वाढलंय आणि पेशन्स लेवल पण वाढलेलं होतं की ठीक आहे, 1 वर्ष तर 1 वर्ष, 12 वर्ष झाले तर काय झालं, आणखीन 6 महिने थांबू, आणखीन 1 वर्षभर थांबू. परंतु येशूला ज्यावेळेला ती पाहते, ती म्हणते नाही, मी 6 महिने नाही, मी 6 मिनिटं नाही, मी लागलेच बरी होणार. हा तिचा विश्वास होता. तिने स्पर्श केला येशूच्या गोंड्याला. हालेलुया, ती बरी झाली. Your faith, let me just say this. Your faith is the space Jesus gets to work on. Larger the space, bigger the work. तुमचा विश्वास एक चौकट आहे, एक जागा आहे जे निर्माण करतं येशूला त्याच्यामध्ये काम करण्यासाठी. जितकी जास्त चौकटीची जागा विश्वासाची, तितकं जास्त काम येशूच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये होतं. सो रिमेंबर दिस, युअर फेथ इज द स्पेस जीसस गेट्स टू वर्क ऑन. लार्जर द स्पेस, बिगर द वर्क. याईरचा विश्वास होता, नाही अशातली गोष्ट नाही. त्या चौकटीत राहून येशूने त्याचा आदर केला विश्वासाचा. रक्तस्रावी स्त्रीचा विश्वासाची चौकट मोठी होती, मोठं काम झालं, लागलेच बरे झाले. हालेलुया. Wow. Next thing I want to share. And this is the last one that I'm going to share and then we'll close. My fourth component, माझा चौथा घटक मी तुम्हाला आज देत आहे. If you are writing it down, just write it down.
त्याच्या अगोदर मी तुम्हाला जस्ट डू रिकॅप. 4 आहेत, त्यामधले 3 झालेले आहेत, चौथा आपण पाहतोय. फर्स्ट मी सांगितलं एक्सपेक्ट जीसस नॉट ब्रेक थ्रू. येशूची अपेक्षा करा, त्याच्या उत्तराची घडामोडीची नव्हे. दुसरं घटक सांगितलं गो फॉर द फीट नॉट द थ्रोन. चरणकडे जा, आसन नंतर, आपलं आसन सोडा, चरणकडे जा. थर्ड जीसस रिस्पेक्ट्स द लेवल ऑफ युअर फेथ. येशू तुमच्या विश्वासाच्या स्तराची आणि चौकटीचा आदर तो करतो. जेवढं जास्त चौकट विश्वासाची तेवढं जास्त काम तो तुमच्या जीवनामध्ये करेल. चौथा आणि शेवटचं कंपोनेंट, चौथा आणि फोर्थ अँड द लास्ट कंपोनेंट फॉर टुडे आय एम गोइंग टू गिव्ह यू इज ॲक्शन फॉलोज आफ्टर एक्सपेक्टेशन. ॲक्शन फॉलोज आफ्टर एक्सपेक्टेशन. अपेक्षानंतर कृती येते. फोर्थ कंपोनेंट, ऑलवेज रिमेंबर दिस. अपेक्षानंतर कृती येते. लक्षात घ्या, गर्दी तिथे आहे आणि गर्दी गेलेली नाही आहे येशू गेला म्हणून, प्रेज गॉड अबाउट इट. ते थांबले तिथे, प्रेज गॉड अबाउट इट. त्याने अपेक्षा केली, प्रेज गॉड अबाउट इट. आणि त्या अपेक्षेची पूर्तता येशूने केली. येशू तिथे पुन्हा परतला, येशू तिकडे पुन्हा आला, प्रेज गॉड. अपेक्षेची पूर्तता झाली. परंतु संपूर्ण जे क्राऊड आहे, जी गर्दी आहे, त्याने फक्त अपेक्षाच ठेवली. दोघं असे होते ज्यांनी अपेक्षेच्या पुढे जाऊन कृती केली आणि त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? हालेलुया, हालेलुया. ॲक्शन फॉलोज आफ्टर एक्सपेक्टेशन. कृती जी आहे अपेक्षेनंतर यायलाच पाहिजे. अनेक ख्रिस्ती असे आहेत येशूकडनं अपेक्षा करतात, जी चांगली गोष्ट आहे, आणि परमेश्वर अपेक्षा पूर्ण करतो. येशूची अपेक्षा करतो आणि येशू पूर्ण करतो. आपल्या परिस्थितीमध्ये तो येतो. मला तुम्हाला सांगू द्या, अपेक्षेपर्यंत मर्यादित राहू नका, अपेक्षेच्या पुढे या. लेट्स गो बियॉन्ड दिस कंपोनेंट कॉल्ड एक्सपेक्टेशन. अपेक्षा ठेवा येशूकडून, येशूची अपेक्षा ठेवा, परंतु त्यापुढे जाऊन ॲक्शन करा, कृती करा. अँड व्हॉट वॉज द ॲक्शन? बोथ ऑफ देम used the similar action, feet of Jesus, similar action. So action is equal to falling at the feet of Jesus is equal to worship and prayer. ॲक्शन म्हणजे, कृती म्हणजे काय? येशूच्या चरणाजवळ पडणे. आणि येशूच्या चरणाजवळ पडणे म्हणजे काय? आराधना आणि प्रार्थना होय. आराधना आणि प्रार्थना होय. तो ही अपेक्षा जी आहे आपली, येशू असावं, त्याच्या पुढे आम्हाला जायचं आहे. When Jesus has arrived, we need to praise him. When Jesus has arrived, we need to worship him. ज्यावेळेला येशू येतोय, आम्ही त्याला होस्ट करतो आणि त्याची उपस्थिती दाट पद्धतीने उतरून येते, त्यावेळेला आम्ही त्याची आराधना केली पाहिजे. त्यावेळेला आम्ही त्याला वंदन केलं पाहिजे. त्यावेळेला आम्ही त्याला आराधना आणि स्तुती दिली पाहिजे. आणि आमची प्रार्थना त्याला आम्ही सादर केली पाहिजे. आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना म्हणजे फक्त मागण्या नाही. प्रार्थनामध्ये त्याच्याबरोबर वार्तालाप आम्ही केला पाहिजे. काय आम्ही त्याच्याबरोबर वार्तालाप केलेली आहे का? काय आम्ही त्याला काय मागितलेलं आहे का? काय आम्ही त्याला फक्त नुसतं मागितलंय का फक्त त्याच्याबरोबर बसून काही वेळ घालवलेला आहे? येशू येतो, येशू आल्यानंतर त्याच्याबरोबर आम्ही सहभागिता करायला पाहिजे. ही कृती, याच्याविषयी मी बोलतो. अपेक्षा ठेवा. अपेक्षा ठेवा. अपेक्षा ठेवा. चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्यानंतर कृती येणं गरजेचं आहे. ॲक्शन. द क्राऊड एक्सपेक्टेड जीसस, सो दे हॅड हिम, बट जायरस ॲक्टेड आफ्टर एक्सपेक्टेशन. हेन्स जीसस वेंट विथ हिम टू हिज हाऊस टू हील हिज डॉटर. ज्या वेळेला आम्ही कृती करतो, म्हणजे अर्थात मला सांगायचं, ज्या वेळेला आम्ही आराधना करतो, ज्या वेळेला आम्ही वार्तालाप करतो, ज्या वेळेला आम्ही येशूबरोबर सहभागिता करतो, त्यावेळेला आमच्या हृदयामधल्या ज्या अपेक्षा आहेत, आमच्या हृदयामध्ये जे प्रार्थना आहेत, त्या प्रकारे परमेश्वर करू लागतो, येशू करू लागतो. अंडरस्टँड? आय एम गोइंग टू मेक अ व्हेरी स्ट्रॉंग स्टेटमेंट. मी एक खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट करत आहे. इंग्लिशमध्ये बोलेन, मग मराठीमध्ये पण बोलेन, बट राईट इट डाऊन इफ यू हॅव टू. इट हॅज ब्लेस्ड मी. आय एम शुअर इट विल ब्लेस यू. Expectation will bring Jesus to you, but act of worship and prayer
will have Jesus walk with you. God. अपेक्षाच्या द्वारे येशूचं आगमन होईल आणि येशू तुमच्या बरोबर असणार आहे. परंतु कृती, आराधनेची आणि प्रार्थनेची ह्याच्याद्वारे येशू तुमच्या बरोबर नुसतं असणार नाही, तो तुमच्या बरोबर चालेल. वचन काय सांगतं? ज्या वेळेला याईर येशूच्या चरणाजवळ पडला आणि तो म्हणाला माझ्या घरी या, त्याने प्रार्थना आणि आराधनेची कृती दर्शवली. त्यावेळेला येशू म्हणतो चल मला तुझ्या बरोबर यायचं आहे. आणि येशू याईरच्या बरोबर चालू लागला. याईर येशूच्या बरोबर नाही, येशू म्हणतो चल मला घरी घेऊन चाल. म्हणजे याईर येशूला घेऊन चाललेला आहे. Jesus is saying, I will lead you. Yes. But if I see the act of worship and fellowship and prayer, not only I will lead you and you come with me, wherever you go, I will walk with you. जर तू आराधना, प्रार्थनेने सहभागाची कृती दाखवशील, येशू म्हणतो मी तुला लीड करेल, तू माझ्या मागे येशील. तेवढंच नव्हे, परंतु जिथे जिथे तू जाशील मी तुझ्याबरोबर चालत येईन. सो एक्सपेक्टेशन विल ब्रिंग जीसस टू यू, बट ॲक्ट ऑफ वर्शिप अँड प्रेयर विल हॅव जीसस वॉक विथ यू. ओ माय गॉड. येशू, माझी इच्छा अशी नाही आहे की तू फक्त यावंस. माझी इच्छा अशी आहे की तुझं आगमन झालं ना माझ्या स्थितीमध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या परिस्थितीमध्ये, माझी अपेक्षा ही आहे की त्याच्या पुढे माझ्याबरोबर तू चालावंस. जिथे मी जाईन तिथे तू माझ्याबरोबर चालशील. आणि ती फक्त अपेक्षा ठेवून होणार नाही, कृती करून होणार आहे. आराधनाची कृती येशूला आमच्याबरोबर चालवेल. हालेलुया. Act of worship will have Jesus walk with you. Act of fellowship will have Jesus walk with you. Act of prayer will have Jesus walk with you. आणि यापेक्षा मोठी गोष्ट मला माहित नाही काय असणार आहे. मला माहित नाही काय असणार. सो हे 4 घटक लक्षात ठेवा प्रिय. आय जस्ट से दॅट अगेन, माय टाइम इज अप. बरं, 4 घटक लक्षात ठेवा. येशूची अपेक्षा करा, त्याच्यापासून उत्तराची अपेक्षापेक्षा जास्त. दुसरं, चरण, आपलं स्थान सोडा, आपलं थ्रोन सोडा आणि येशूचं चरण पकडा. तिसरं, मी तुम्हाला सांगतो, येशू आपल्या विश्वासाच्या स्तराचा आदर करतो. तिसरं घटक. आणि चौथं, ॲक्शन फॉलोज आफ्टर एक्सपेक्टेशन, म्हणजे कृती जी आहे अपेक्षेनंतर यायलाच पाहिजे. आराधनेची कृती, सहभागितेची कृती आणि प्रार्थनेची कृती असणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो तुम्हाला प्रियनो, जाता जाता पुन्हा सांगतो, त्याची कृपा याच्या मागे लागा. कृपा दानाच्या मागे लागू नका, त्याच्या कृपेच्या मागे. दॅट ग्रेस इज जीसस. त्याचा श्वास, त्याच्या मागे लागा. हालेलुया. विजयाच्या मागे नाही. त्याची वाणी असू दे, विजय राहू दे बाजूला, विजय येईल. सो आय वॉन्ट टू एनकरेज यू चर्च. आय वॉन्ट टू एनकरेज यू. मला तुम्हाला प्रोत्साहन देऊ द्या. मला प्रत्येक आज बघणारे जे लोक आहेत, माझा संदेश ऐकणारे जे लोक आहेत, मला तुमच्याशी बोलू द्या. जे सुरुवातीपासून आत्तापर्यंत थांबले हे वचन ऐकण्यासाठी, तुमच्याशी मला बोलू द्या. माझ्या आवाजाच्या आवारामध्ये जितके लोक आता सध्या पाहत आहेत, नंतर यूट्यूबवरती पाहतील आणि हे ऐकत आहेत, मी त्यांच्या जीवनासाठी प्रार्थना करत आहे. ख्रिस्त येशूच्या नावाने हे 4 घटक, हे 4 कंपोनेंट्स तुमच्या जीवनामध्ये दिसावेत. आणि येशू फक्त येणार नाही, तो तुमच्याबरोबर चालेल. आय डिक्लेअर फादर इन द नेम ऑफ जीसस दॅट मे वी बी ए जनरेशन who will take Jesus and walk ahead. No, who will not be a generation and people who will only have Jesus and are happy and pleased and satisfied with the arrival of Jesus. But Lord,
वी वुड वॉक विथ जीसस अँड जीसस वुड वॉक विथ अस. आम्ही फक्त येशूच्या आगमनाने सुखी नाही, परंतु आगमन झाल्यानंतर आमच्या बरोबर तो चालेल ही अपेक्षा आम्ही ठेवणारी पिढी बनावी, अशी मी प्रार्थना करते. येशूच्या नावाने प्रत्येकासाठी आज जे इथं बघत आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. देवा सहायता कर प्रत्येकाला. हालेलुया. चरण तुझं पकडण्यासाठी सहायता कर माझ्या देवा. आमचं स्थान सोडण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. आम्ही शून्यपणे तुझ्या चरणाजवळ पडण्यासाठी तू आम्हाला सहायता कर, ही आम्ही विनंती करत आहे. ही वेळ तुझ्या हातामध्ये देतो, येशूच्या नावाने मागतो पिता. आमेन. मे द लॉर्ड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. मी पुन्हा सांगतो, सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा. आणखीन खूप सारे मराठी संदेश आणि शिक्षण या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि तुमचा एक कोणी मराठी मित्र असेल ज्यांना अजूनही याच्याविषयी माहिती नाही तर नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. दिस इज पास्टर अमित कांबळे सेइंग गुड बाय टू यू. हॅव अ ब्लेस्ड वीक अहेड. गॉड ब्लेस. मी आशा करते आजच्या वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित नक्कीच झाला असणार आहेत. तर देवाच्या ह्याच वचनाला घेऊन आपण आठवडाभर चालण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू चर्च. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी याच वेळी याच ठिकाणी. गॉड ब्लेस यू.